आज या ठिकाणी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार मान्य श्री श्रीकांतजी शिंदे यांचे नामांकन अर्ज दाखल करण्याकरिता कल्याण ठाणे परिसरातील हजारो बंजारा समाजाचे बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहिले आहेत। आज आपण बघतो आहे की नामदार एकनाथजी शिंदे या जिल्ह्याचे पालकमंत्री यांचं बंजारा समाजाविषयी असलेलं प्रेम आज या ठिकाणी खरोखर आपल्याला दिसून येतं। गेली अनेक वर्षापासून नामदार एकनाथ शिंदे पालकमंत्री यांनी बंजारा समाजाविषयी त्यांचे असलेलं प्रेमाची भावना, या भावनेतून आज हजारोच्या संख्येने या ठिकाणी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे नामांकन दाखल करण्याकरिता आज या ठिकाणी संपूर्ण परिसरातील बंजारा बांधव एकवटला आहे। ठाणे लोकसभा मतदारसंघ असू द्या, कल्याण लोकसभा मतदारसंघ असू द्या, भिवंडी असू द्या की पालघर असू द्या, या चारही मतदारसंघात आज जवळपास 5.5 लाख इतक्या मोठ्या प्रमाणात बंजारा बांधव या ठिकाणी अस्तित्व राहत आहे। आणि मी या ठिकाणी शिवसेनेचा संघटक, शिवसेनेचा बंजारा समाज त्याचा संघटक या भावनेतून आज आम्ही या ठिकाणी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे। मला या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की विजय तर होणारच आहे, परंतु महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात मोठा असा विजय डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा होणार आहे। महाराष्ट्रात सर्वात जास्त मतांनी निवडून येण्याचा रेकॉर्ड या ठिकाणी खासदार श्रीकांत शिंदे हे करणार आहेत। आज आपण या ठिकाणी बघतो आहे सकाळी 9 वाजेपासून तर आता 2 वाजले आहे, अक्षरशः डोंबिवली शहरात संपूर्ण भगवमय असं शहर डोंबिवली शहर झालेलं आहे। सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या या डोंबिवली शहरात आज सगळीकडे भगवा फडकताना दिसतो आहे। मी या ठिकाणी पुन्हा शिवसेनेचा ठाणे पालघर जिल्ह्याचा संघटक या नात्याने आपल्या सर्वांना, माझ्या सर्व बंजारा बंधू भगिनींना विनंती करू इच्छितो की येणाऱ्या 29 तारखेला आपल्याला मोठ्या प्रमाणावर शिवसेना, भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे उमेदवार या ठिकाणी कल्याण लोकसभा मतदारसंघातून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, त्याचप्रमाणे ठाणे लोकसभा मतदारसंघातून राजनजी विचारे, भिवंडी मतदारसंघातून माननीय कपिल पाटील आणि पालघर लोकसभा मतदारसंघातून राजेंद्र गावित यांना आपल्याला मोठ्या प्रमाणावर विजय करून एक इतिहास घडवायचा आहे। या ठिकाणी पुन्हा एक सांगतो की हा जो जनसागर लोटला आहे, हा जनसागर यापेक्षाही मोठ्या प्रमाणात आपल्याला 29 तारखेच्या विजय मिरवणुकीत दिसून येईल। नामदार शिंदे साहेबांचं प्रेम आम्हाला कायम लाभलं आहे बंजारा समाजाला, त्यामुळे बंजारा समाज हा एक संघपणे आणि संघटितपणे शिवसेनेच्या मागे खंबीरपणे उभा आहे, एवढं मी या ठिकाणी बोलतो। आणि पुन्हा एकदा सर्व बंजारा बंधू भगिनींना विनंती करतो की येणाऱ्या 29 तारखेला शिवसेनेचे उमेदवार कल्याण लोकसभा मतदारसंघाचे डॉक्टर श्रीकांत शिंदे, ठाणे लोकसभा मतदारसंघातून राजनजी विचारे, भिवंडी मतदारसंघातून कपिल पाटील आणि पालघर मतदारसंघातून आपल्याला राजेंद्र गवई यांना मोठ्या प्रमाणात विजयी करायचा आहे, एवढे बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवालाल।